नमस्कार. आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. कुठली गोष्ट माहितीये? संत गाडगेबाबा यांची. संत गाडगेबाबा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? स्वच्छता अभियान. मग संत गाडगेबाबा आणि स्वच्छता अभियान ह्याचं नेमकं काय कनेक्शन आहे? त्यांनी कुठलं कुठलं काम केलंय आणि त्यांना थोर आधुनिक संत असं का बरं म्हटलं जायचं? या सगळ्याची उत्तरं आपल्याला आता या गोष्टीतनं मिळतील. तर गाडगेबाबा म्हणजे डेबू झिंगराजे जानोरकर असं त्यांचं खरं नाव. विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात अंजनगाव नावाचा एक तालुका आहे आणि त्यात शेणगाव नावाचं एक अगदी छोटंसं खेड आहे. या खेड्यामध्ये एका परीट कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. परीट कुटुंब म्हणजे काय? परीट म्हणजे धोबी. विदर्भामध्ये त्यांना वठ्ठी असं म्हणायचे. मग ह्यांचं काम काय? तर गावांमधल्या काही घरांचे कपडे घ्यायचे, ते नदीवरती जाऊन स्वच्छ धुवायचे, वाळवायचे आणि पुन्हा आणून द्यायचे. वठ्ठी म्हणजे धोबी म्हणून प्रत्येक घरामध्ये साधारणतः यांचा संपर्क असायचा. त्याच्यामुळे अख्खं गावच ओळखीचं. शेतामध्ये सुद्धा जे काही धान्य पिकेल त्यातला वाटा परीटाला देण्याची पद्धत होती आणि तो सुद्धा त्यांचा हक्क म्हणून, बरं का, मदत म्हणून नाही काही. अशा या परीट आणि अतिशय सधन कुटुंबामध्ये डेबूचा जन्म झाला. त्यावेळी 1875 साली साधारणतः काय बरं परिस्थिती होती? विदर्भामध्ये त्यांच्या घरामध्ये शेती उत्तम, घरचं अगदी छान होतं, भरपूर जमीन होती, गुरढोरं होती. पण त्यांच्या वडिलांना म्हणजे झिंगराजेंना दारूचं व्यसन जडलं आणि त्या व्यसनामध्ये सगळा पैसा अडका, जमीन जुमला, घर आणि एवढंच नव्हे तर घरातलं शेवटचं भांडं सुद्धा विकायची वेळ आली आणि या दारूपायी त्यांचं होत्याचं नव्हतं झालं. जेव्हा शेवटच्या वेळी झिंगराजी गेले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मुलाला, डेबूला आणि त्यांच्या बायकोला म्हणजे सखूबाईंना बोलावलं आणि सांगितलं, या दारूपायी माझं सगळं गेलं ग, होत्याचं नव्हतं झालं, तू माझ्या लेकाला दारू पिऊ देऊ नकोस असं त्यांनी सांगितलं आणि ते मरण पावले. यावेळेला डेबूचं वय होतं अवघं 6-7 वर्ष. त्यानंतर ही फक्त 2 मायलेकरं उरली होती. मग त्यांना सखूबाईंच्या भावानी म्हणजे डेबूच्या मामानी दापुरे या गावी नेलं. दापुरे म्हणजे ऋणमोचन नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या जवळचं म्हणजे पूर्णा नदी जिथनं वाहते त्याच्या जवळचं हे खेड. मामाची पण परिस्थिती अतिशय चांगली होती. जमीन जुमला होता, गुरढोरं होती आणि मग तिथे हे मायलेक राहायला गेले. आपण भावाच्या घरी राहतो आहोत तेव्हा आपण फुकट खायचं नाही आणि खूप कष्ट करायचे याचा निश्चय सखूबाईंनी मनाशी केला आणि त्याप्रमाणे ती अगदी पहाटे उठायची. झाडलोट, घरातली दळणं, स्वयंपाक पाणी, दूध दुभती, गड्यांचं सगळं बघणं, ही सगळी कामं ती करत असे. 1 मिनिट सुद्धा कधीही वाया घालवायचं नाही. माणूस कामात असलं की लोक बोलत नाहीत, फुकट खायला घालायला लागतंय असं होत नाही. त्यामुळे माणसानं सतत काम करत राहावं असं त्या म्हणायच्या आणि हेच संस्कार डेबूवर सुद्धा होत होते. सकाळी जेव्हा त्याची आई उठायची तेव्हा त्या जात्यावरती दळण दळत असत आणि अतिशय सुरेल आवाजामध्ये ओव्या म्हणत असत आणि हाच संस्कार डेबूवर सुद्धा झाला. आईच्या शिकवणीप्रमाणेच नुसतं कसं बरं बसायचं? तेव्हा हा 7-8 वर्षाचा डेबू मामाकडे गेला आणि म्हणाला, मला ना गुरं हाकायचं काम दे बरं मामा, मला नुसतं नाही बसायचं. मामाने दिलं आणि मग 7-8 वर्षाचा हा डेबू गुरं घेऊन रानात जाऊ लागला. गोरा गोमटा, थोडे घारे डोळे असणारा असा हा डेबू अतिशय देखणा दिसायचा आणि बघता बघता या गुरं सांभाळणाऱ्यांचा तो अगदी नेताच झाला. त्यांच्याबरोबर निरनिराळे खेळ खेळ. त्यानंतर अतिशय पट्टीचं पोहणं तो त्यावेळेला शिकला
आणि अनेक खेळात प्रवीण झाला, कुस्तीमध्ये प्रवीण झाला. पण ह्या डेबूला पायात मात्र चप्पल सुद्धा नसायची. गुराखी म्हणून काम करताना, गुरामागे पळताना कुठनं शेतातनं काट्याकुट्यातनं पळावं लागायचं. अनेक वेळेला काटे बोचायचे आणि तसाच लंगडा पाय घेऊन डेबू घरी यायचा. पण त्यांनी कुठलीही तक्रार कधीही केली नाही. मग संध्याकाळच्या वेळी गावांमध्ये छान छान भजनं होत असत, कीर्तनं होत असत. डेबूचा आवाज तर खूपच छान, त्यामुळे या भजनांमध्ये कीर्तनांमध्ये तो अगदी मनापासून रमायला लागला आणि तो अनेक अभंग भजनं या दरम्यान शिकला. दिवसभर काम करावं आणि रात्री भजन करावं असा त्याचा दिनक्रम झाला. बघता बघता डेबू 12 वर्षाचा झाला. मग त्याच्या मामानी त्याला शेतातली कामं शिकवायला सुरुवात केली. पेरणी, खुरपणी, नांगरणी ही सगळी कामं तो हळूहळू शिकला आणि त्यात तरबेज झाला. डेबू हा अतिशय हुशार होता. त्यामुळे नांगरणी करताना आपलं जे पीक असतं ते विशिष्ट अंतरावर लावावं, म्हणजे झाडं छान येतील, तण काढून टाकावेत. अगदी उभं आडवं कसंही बघा, डेबूचं शेत हे अगदी एका रेषेतच दिसणार, इतक्या शिस्तीचा तो होता. त्याचं बैलांवर नितांत प्रेम होतं. उन्हं डोक्यावर आली की बैलांना त्रास होतो म्हणून हा भल्या पहाटे उठून नांगरणी आणि शेतीची कामं करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा उन्हं येतील त्यावेळेला बैलांना विश्रांती मिळेल. इतका डेबू तरबेज होता. त्यानंतर हळूहळू तो गावांमधनं सल्ले सुद्धा द्यायला लागला. कुठलं पीक येईल, काय करायला पाहिजे, कधी खुरपणी करायला पाहिजे. आणि त्याच्या ह्या सगळ्या कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावामुळे तो गावात तर लोकप्रिय झालाच आणि त्याच्या शेतात येणारं पीक हे अनेक पटींनी वाढू लागलं. आणि मग यथावकाश त्याचं लग्न झालं. कुंताबाई हे डेबूच्या बायकोचं नाव. आणि त्यानंतर काही दिवसातच अशी गोष्ट लक्षात आली की त्यांचा मामा म्हणजे चंद्रभान याला सावकारांनी फसवलंय आणि डेबू जी जमीन इतक्या मेहनतीने कसत होता त्यातली फक्त 15 एकर जमीन सावकारांनी परत दिली आणि बाकी सर्व मालमत्ता, जमीन सगळं काही सावकारांनी हडप केलं. पण डेबू खचला नाही. डेबूचं आणखीन एक काम सुरू झालं. ते म्हणजे तो ज्या गावातनं बैलगाडी आणायचा ना, ये जा करायचा, तिथे खूप चिखल साठायचा आणि मग काय व्हायचं, बैलगाडीचं चाक अडकायचं. मग आता ह्याला काय करायचं, तर आपणच थोडंसं मुरुम त्याच्यावरती टाकलं तर हा प्रश्न सुटेल. म्हणून डेबू स्वतः एक दिवशी कामाला लागला. गावकरी म्हणाले, अरे अशी किती वेळा तुझी बैलगाडी जाते? तो म्हणला, माझी बैलगाडी एखाद दुसऱ्या वेळेलाच जात असेल, पण हे जर मला हवं असेल की मला चाक जर फसायला नको असेल तर मग ह्याचं काम कोणी करायचं? मीच केलं पाहिजे, त्यामुळे मी करणार. आणि बघता बघता सगळा गाव त्याच्या बरोबर उभं राहिला आणि त्यांनी ते रस्त्याचं काम पूर्ण करून सुद्धा टाकलं. डेबू हा अतिशय आधुनिक विचारांचा. बरं, बकरी कापणे, पशुहत्या करणे, दारू पाजणे हे त्याला अजिबात पटायचं नाही. आणि त्या काळी अशी प्रथा होती की बारसं असेल, लग्न असेल तर पाहुण्या रावळ्यांना बकरं कापायचं, दारू पिऊ घालायची आणि मग ते साजरं करायचं. जेव्हा डेबूला पहिली मुलगी झाली त्यावेळेला बारशाचा प्रश्न आला. डेबू म्हणाला, बारसं करू, पण मी बकरं कापणार नाही, मी दारू सुद्धा लोकांना पिऊ देणार नाही. माझ्या घरात एवढ्या आनंदाचा प्रसंग आहे, मी असलं का बरं करायचं? आणि ह्याच्यासाठी तो अख्ख्या गावाशी, नातलगांशी भांडला, पण त्यांनी हे होऊन दिलं नाही. मी माझ्या मुलीच्या बारशाला लाडू केले आहेत, ज्यांनी खायचंय त्यांनी खा, ज्यांना नसेल पटत त्यांनी जा बरं निघून, मला तरी काय हे पटत नाही. तो त्याच्या निर्णयाशी ठाम राहिला. यातनंच आपल्याला त्यांची आधुनिक विचारशैली लक्षात येते. डेबू हा अतिशय विचार करणारा व्यक्ती होता. त्यामुळे त्याच्या मनात अनेकदा असे विचार यायचे, का बरं आपण समाजासाठी केलं पाहिजे, का आपला संसार सोडून इतर गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे, देवाने आपल्याला का बरं जन्म दिला असेल, असा तो अनेक वेळेला विचार करत असे. एकदा काय झालं, पूर्णा नदीमध्ये पोहत असताना त्याच्या कनवटीला असलेला 1 रुपया हरवला आणि तो नदीत जाऊन पडला. आणि पुन्हा तो बघायला शोधायला जायला लागला. त्यावेळेला काही तो मिळेना. मग त्याला लक्षात आलं की अरे हे सगळं किती क्षणिक आहे,
आणि आपण फक्त स्वतःसाठी करून नाही, आपण आणखीन पुढे जाऊन समाजासाठी सुद्धा जर जगलो तर ते खरं जगलो. आणि या विचाराने प्रेरित होऊन काही दिवसांनी डेबूनी चक्क असा निर्णय घेतला की आपण घर सोडायचं आणि समाजासाठी काहीतरी करायचं. त्यानंतर घरामध्ये फक्त नेसत्या वस्त्रानिशी एक काठी आणि एक वाडगं असं घेऊन डेबू घराबाहेर पडला आणि त्यांनी पूर्ण देश फिरायचं असं ठरवलं. कुठल्याही ट्रेनमध्ये बसावं, मागून खावं. यातनं त्यांचं झालं काय तर खूप लोकांचं निरीक्षण झालं. समाज कसा आहे, काय समस्या आहेत, काय विचार केला जातो, कुठल्या रूढींमुळे आपण मागे आहोत, या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी या सर्व प्रवासामध्ये घेतला. जेव्हा त्यांचं कार्य मोठं व्हायला लागलं, त्यांच्याबरोबर समाज यायला लागला, तेव्हाच ते पुढे संत गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. आता दिवसभर मागून खावं, खराट्याने काहीतरी साफ करावं आणि रात्री छान कीर्तन करावं असा ह्यांचा दिनक्रम असे. हळूहळू लोकांमध्ये ते खूप लोकप्रिय व्हायला लागले आणि खूप गर्दी सुद्धा जमायला लागली. आता ह्या सगळ्या एकत्र आलेल्या समाजाचं काय बरं करायचं, काहीतरी विधायक काम झालं पाहिजे. आणि मग या विधायक कामाची सुरुवात कुठून करायची तर माझ्या घरापासून, म्हणजेच ऋणमोचन हे जे तीर्थक्षेत्र आहे तिथपासून आपण सुरुवात करायची असं गाडगेबाबांनी ठरवलं. काही नाही, यात्रेच्या वेळेला ते तिथे गेले, खराटा हातात घेतला आणि तिथलं मैदान साफ करायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना कळे ना, हा काय वेडा माणूस आहे, असाच खराटा हातात घेतोय आणि झाडत आहे, काय नक्की प्रकार काय आहे. बरं, गाडगेबाबांचा वेश हा अतिशय साधा, खाली धोतर किंवा लुंगी गुंडाळलेली आणि वरती एखादा सदरा, डोक्यावरती काहीतरी रुमाल बांधलेला, हातात काठी आणि खराटा. त्यामुळे लोकांना कळायचंच नाही हा बाबा नक्की करतो काय. त्याच्यामुळे काही दिवस लोकांनी त्यांना दुर्लक्षित केलं आणि त्यानंतर ते संध्याकाळी मात्र मस्त कीर्तन घ्यायला लागले. आणि मग लोकांना लक्षात आलं हा काय कुणी वेडा वगैरे नाहीये माणूस, तो जे काही करतो आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी एक तर्कशास्त्र आहे, काहीतरी लॉजिक आहे. आणि हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की यात्रेकरूंचं मैदान हे किती छान स्वच्छ दिसतंय. आणि मग काही लोक सुद्धा त्यांच्याबरोबर ह्या कामाला जोडले जायला लागले. मग त्यांनी असं ठरवलं की अरे एवढ्या नदीकाठी ही यात्रा घडते पण तिथे काही घाट नाही, पायऱ्या नाहीत, असं कसं चालेल. मग त्यांनी मुरूम आणून तो घाट बांधायला स्वतःच सुरुवात केली. आणि मग एक दिवशी एक सावकार आला, तोच सावकार ज्यांनी डेबूच्या मामाला फसवलं होतं. ते म्हणाले काय हो, आता काय काम आहे, मी काय आता येणार नाही माझी जमीन परत मागायला. ते म्हणाले नाही हो, तुम्ही एवढं चांगलं विधायक काम करताय, मला पण थोडीशी मदत करायची, मी करू का. ते म्हणाले हो जरूर करा, हे समाजाचंच काम आहे. आणि अशा प्रकारे तो घाट बांधण्याचा पैसा ह्या समाजाच्या श्रमदानातनं, म्हणजे लोकांनी स्वतः ते बांधणे यामुळे आणि लोकांच्याच पैशातनं, अशा अनेक समाजाच्या घटकांनी याला मदत केली आणि तो घाट बांधला जाऊ लागला. गाडगेबाबा अजून काय करत असत माहितीये, जिथे जिथे यात्रा असेल तिथे जायचे आणि मग त्यांना सगळी छान शिस्त लावून द्यायचे. चला बैलगाड्या आहेत ना त्या एका रांगेत उभ्या करू, म्हणजे मग तुमचा काढताना गोंधळ होणार नाही. आणि मग आता कसं ट्रॅफिक जॅम होतं की नाही, तसं बैलगाड्यांचा पण ट्रॅफिक जॅम होतच असणार की नाही, अशा कशाही वेड्या वाकड्या लावल्या तर मग हे होऊ नये, गोंधळ माजू नये. जिथे जेवायला बसतात तिथे पंक्ती बसाव्यात, अशी वाटेल तिकडे वाटेल तशी माणसं बसलीये, तिथेच घाण केलीये, तिथे दुर्गंधी पसरलीये. आणि मग यात्रा गेली की सगळीकडे नुसती दुर्गंधी, घाण आणि नंतर मग रोगराई. हे असं होऊ नये म्हणून गाडगे महाराज या सगळ्याला शिस्त लावायचे. बैलगाड्या कशा एका ओळीत लावता येतील हे सांगायचे. स्वतः उभं राहून सगळी जी यात्रेकरू आहेत त्यांना एकाच पंक्तीमध्ये बसून जेवता कसं येईल हे कटाक्षाने बघायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर ते सगळं मैदान झाडून लख्ख करणे हे त्यांचं ठरलेलं काम. आणि हे सगळं झालं की संध्याकाळी प्रबोधनपर कीर्तन करायचं. मग या कीर्तनात काय बरंच म्हणायचं तर तुकारामांचे अभंग, त्यांना साधारणतः 500-600 अभंग त्यावेळेला पाठही होते. ते अभंग म्हणायचे, दारूबंदीवर बोलायचं, अस्पृश्यतेवर बोलायचं,
आणि कर्ज घेऊ नका यावर बोलायचं. ह्या सगळ्याचं प्रबोधन ते त्या कीर्तनातनं करायचे आणि हळूहळू ते अतिशय लोकप्रिय व्हायला लागले. गाडगेबाबांनी त्यानंतर असं ठरवलं की आपण धर्मशाळा बांधली पाहिजे. पंढरपूर सारख्या ठिकाणी वारीच्या वेळेला खूप गर्दी होत असे. तिथे अनाथ, अपंग, भिकारी या लोकांसाठी काहीतरी सोय केली पाहिजे आणि त्यांना राहायला तरी सुद्धा निवारा मिळाला पाहिजे म्हणून बाबांनी धर्मशाळा बांधायचं ठरवलं. गाडगेबाबांनी कुष्ठरोग्यांसाठी, महारोग्यांसाठी सुद्धा खूप काम केलं. पंढरपूरमध्ये 2-3 धर्मशाळा बांधल्या गेल्या, नाशिकमध्ये बांधल्या गेल्या, पुण्यात, देहू आळंदीला, असं खूप प्रकारे आणि खूप ठिकाणी काम गाडगेबाबांनी केलं. गाडगेबाबांचं काम म्हणजे एकदम शिस्तप्रिय. त्यांचे हिशोब अगदी पायीचा हिशोब त्यांच्याकडे असायचा. धर्मशाळा नुसते बांधून ते थांबले नाहीत, तर त्याची व्यवस्था, स्वच्छ चादर, तिथली स्वच्छता, सेवकांसाठीचे नियम, राहणाऱ्यांसाठीचे नियम हे अतिशय काटेकोरपणे लिहिलेले असत आणि यामध्ये अजिबात हायघाई केलेली गाडगेबाबांना चालत नसे. बाबा हे अतिशय व्रतस्थ होते. त्यांच्या सवयी काय होत्या माहितीये? ते अगदी पहाटे उठायचे. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जिथे ते असायचे तिथलं ते सगळं स्वच्छ झाडून, अंगण बिंगण झाडून काढायचं. कोणाच्याही घरी गादी बिदीवरती झोपायचं नाही. एक साधी सतरंजी टाकून बाहेरच झोपायचं. 2 वेळेला भाकरी, चटणी किंवा जर काही कालवण किंवा वरण मिळालं तर ते एवढंच खायचं. भले यात्रांमधनं पंचपक्वान्न जेवून लोक उठू देत, ते मात्र फक्त हातावरती भाकरी घेऊन हे एवढंच त्यांचा आहार होता. इतकं कष्टाचं जीवन असून सुद्धा ते अतिशय काटेकोर होते. बाबांचा इतका प्रसिद्धीचा आणि लोकांचा ओढा त्यांच्याकडे होता की त्यांच्या कीर्तनाला खरंच गावच्या गावं यायची. ते कीर्तन सप्ताह करायचे. 6 दिवस कीर्तन केलं की 7व्या दिवशी गाडगे महाराज तिकडे जाऊन त्याचं निरूपण करायचे आणि अक्षरशः लाखोच्या संख्येमध्ये सुद्धा लोक ते कीर्तन ऐकायला यायची. या कीर्तनातनं इतकी प्रबोधनं गाडगेबाबांनी केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज त्यांच्या मागे उभा राहिला. त्याचं कारण म्हणजे श्रमातनं लोकांचं काम करणे आणि लोकांनीच उभ्या केलेल्या पैशातनं लोकांच्याच हिताचं काम करणे आणि ते करवून घेणे, ही किमया गाडगेबाबांना अगदी व्यवस्थित जमली होती. आणि ह्या सगळ्यांमध्ये कष्टाला ते स्वतः कधीच मागे नव्हते. ते नेहमी सतत पुढेच असायचे. या दरम्यान त्यांची अनेक मोठ्या लोकांशी ओळख झाली, संपर्क आला. त्यातले एक महत्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या दोघांचा खूप अगदी घनिष्ठ स्नेह होता. चोखामेळा नावाची जी धर्मशाळा आहे ती डॉक्टर आंबेडकरांना आपण द्यावी आणि त्यांच्याकडनं ती चालवली जावी अशी बाबांची इच्छा होती. पण गाडगेबाबा खूप आजारी होते आणि ते काही आंबेडकरांना भेटायला जाऊ शकत नव्हते आणि त्यावेळेला ते कायदा मंत्री होते. मग त्यांच्याच इथला एक माणूस आंबेडकरांकडे गेला. तो म्हणाला, हो त्यांना खरं तर एक कागद करायचा होता, पण बाबांना ताप आहे खूप, त्यामुळे ते येऊ नाही शकणार, तर मग आपण फक्त आजचं काम नंतर करूयात. हे ऐकताच खरं तर आंबेडकरांना ट्रेन पकडायची होती, पण ते म्हणाले नाही, मला आत्ता आधी बाबांकडे घेऊन चला. मग ते 2 घोंगड्याबरोबर घेऊन तिथे गेले. त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि ते बाबांना म्हणाले, अहो केवढे आजारी आहात तुम्ही. बाबा तसेच उठून उभे राहिले आणि ते म्हणाले, अहो तुम्ही कशाला आलात, आम्ही फकीर, तुम्ही कायदे मंत्री, तुमचं काम मोठं, तुमचा वेळ महत्वाचा, इथं कशाला बरं आलात. ते म्हणले, नाही नाही, तुम्ही आजारी म्हणल्यानंतर मला तुम्हाला भेटायला यायलाच पाहिजे आणि कामं काय होत राहतील. ते म्हणले, नाही नाही, कामं होणंच महत्वाचं आहे, त्यामुळे इथे आलाच असाल तर आपण तेवढं माझा अंगठा घेण्याचं काम करून टाकूयात का, म्हणजे माझ्या जीवालाही शांती मिळेल. आणि तिथे बाबांनी ते काम करून सुद्धा टाकलं. त्या दोघांमध्ये खूप स्नेह होता. बाबांच्या मागे जो काही समाजाचा पाठिंबा होता त्याच्यासाठी त्यांनी लोकविधायक अशी अनेक कामं केली. खूप वसतिगृह उभी केली. त्यांचं शिक्षण, नंतर पशुबंदी
कर्ज घेऊ नका, कष्ट करा, यावरती इतका भर असे. मी त्यांच्या एका कीर्तनातलं एक छोटंसं निरूपण वाचून दाखवते. ते म्हणायचे, त्यांचं आवडतं भजन होतं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे लोक का गरिबीत राहिले? एक तर याहिले नाही विद्या. काय नाही? विद्या. ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. आता तरी सुधरा. आता तरी मुलाने शिक्षण घ्या. पैसे नाही म्हणलं तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या. पाहुणचार करू नका, पण मुलाला शाळेत घातल्याविने सोडू नका. विद्या मोठं धन आहे, विद्या मोठं धन आहे. यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरी बंदरच्या ठेचनावर पोते उचलतात. ते माणसं. आणि हे कोण? हे काही बैल नाहीत ना. कोण आहेत? माणसं. मोठी मोठी गोष्ट आहे विद्या, मोठी गोष्ट आहे. या टायमाले विद्या मुलाले न शिकवाल तर तुम्हाले आम्हाले विद्या नाही तर मजुरी तरी लागली, पण पुढं तुमच्या मुलाले मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावं लागल. इधर आ, देड आणा, चले जाओ, बूट पॉलिश करावं लागल. महाराज, विद्या केवढी मोठी आहे. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढीत झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं. आंबेडकर साहेबानं काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली. घटना. आणि तेच शाळेत जाते ना आणि शिकते ना, तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. जेवणाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी घ्या, पण मुलाले शिक्षणाविन सोडू नका. असं गाडगेबाबा खूप प्रबोधनपर कार्य करायचे. शिक्षणासाठी खूप आग्रही असायचे. त्यांनी दिलेली शिकवण म्हणजे स्वच्छता, शिस्त आणि स्वावलंबन हे आपण आपल्या आयुष्यात सुद्धा आणूयात आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊयात. धन्यवाद.